नमस्कार, मी वैद्य निलेश पाटील MD आयुर्वेद. बऱ्याचदा रिपोर्ट्समध्ये थायरॉइड हार्मोन वाढला किंवा थायरॉइडमध्ये थायरॉइड असा रिपोर्ट येतो आणि पेशंटची एक वर्षानुवर्ष गोळी सुरू असते. थायरॉनॉमची एखादी गोळी अगदी 25 mg पासून 125 mg 150 mg पर्यंत एखादी गोळी सुरू असते आणि पेशंटला फक्त एवढं वाटत असतं, सर माझी थायरॉइडची गोळी नॉर्मल आहे. का रे? रिपोर्ट्स असा आहे, पण काय गोळी सुरू आहे. म्हणजे पेशंटला एवढंच वाटत असते की थायरॉइडची माझी एक गोळी सुरू आहे, म्हणजे मी आता त्या स्टेजला नॉर्मल आहे. पण मग आयुर्वेदामध्ये वेगळं काय? तर आयुर्वेदाने सांगितले थायरॉइड हा ऊर्ध्वजत्तिगत व्याधी आहे. ऊर्ध्वजत्तिगत म्हणजे खांद्याच्या वर किंवा हा गळा असा जरी पकडला तर ऊर्ध्वजत्तिगत व्याधीमध्ये थायरॉइडच्या प्रत्येक पेशंटला आयुर्वेदानुसार वमन सांगितले आणि वमन करून जर थायरॉइडच्या पेशंटनं जर गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट घेतली तर त्याला खूप लवकर एक्सलंट रिझल्ट येतो. कारण कसं आहे, चिकट कप किंवा थायरॉइड ग्लॅड काय करणार आहे, तो गर्भाशयाकडं इम्पल्स म्हणजे ज्या काय गर्भधारणेसाठी ज्या काय गोष्टी लागणार त्या इम्पल्स पास करणार आहे. आता थायरॉइड ग्लॅड जर गर्भाशयाकडं काही गोष्टी किंवा काही इम्पल्स पास करत नसेल किंवा काही मेसेज पास करत नसेल तर गर्भधारणा होणार नाही. तर थायरॉइडची ट्रीटमेंट वमन करणं आणि कफ आणि मेदगणं म्हणजे शरीरातला चिकट कफ कमी करणं आणि मेद धातूवर काम करणारी, रक्तधातूवर काम करणारी आणि चिकट कफावर काम करणारी ट्रीटमेंट जर दिली आणि वमन करून ही ट्रीटमेंट दिली तर थायरॉइडमध्ये एक्सलंट लवकर गर्भधारणा होते.